श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली नेहमी तुमच्या सोबत आहेत. आता स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहेत. जर तुमचा स्वामींच्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करत असता तेव्हा स्वामी नेहमी तुमच्या सोबत असतात. स्वामी म्हणतात, प्रगतीच्या काळासाठी स्वतःला तयार करा. जिथे तुमची स्वप्न पूर्ण होतील तिथे तुम्ही अविश्वसनीय विजय प्राप्त कराल. स्वामी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना भरपूर आशीर्वाद देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तू संकटात अडचणीत असतोस तेव्हा कधीच तू एकटा नसतोस. मी नेहमी तुझ्या सोबतच असतो. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला वचन देतो की मी सदैव तुमच्या सोबत राहीन. परिस्थिती कितीही कठीण असेल तर त्या उपासना म्हणजे सेवेशिवाय पर्याय नाही. कितीही मोठं संकट असू द्या, पण तुम्ही सेवा केली की त्या संकटाची तीव्रताही कमी भासते. देवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा तू सेवा केलीस की तू जे आत्तापर्यंत गमावले आहेस ते सुद्धा आम्ही तुला देईन. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती खऱ्या मनाने आमची भक्ती आणि सेवा करतो त्यांना आम्ही दर्शन देतो. हा संदेश ऐकणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान आहे. कारण स्वामी म्हणतात, त्यांना मी स्वतः निवडलेले आहे. आणि स्वामींनी निवडल्यापैकी तुम्ही जर असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा आजचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून तू तो शेवटपर्यंत ऐक. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा मला आज खूप आनंद होत आहे. मी तुला सांगायला आलो आहे की भूतकाळात केलेल्या सर्व वाईट कर्माची यादी संपली आहे. तुझा वाईट काळ आता संपला आहे. तुझ्या सर्व वाईट कर्मांची फळे तू भोगली आहेस. या वाईट काळात तू अनेक वेळा निराश झालास, पण तू हार मानली नाहीस. कारण आम्ही नेहमी तुझ्या सोबतच होतो, तुला धीर देण्यासाठी. आता बाळा तुझे यश पाहून मी खूप खुश आहे. या काळात तुझ्यात अनेक बदल घडून आले. तू अनेक वेळा माझ्यासमोर रडून तुझे दुःख व्यक्त केलेस आणि तू केलेल्या कृत्याबद्दल माफी पण मागितलीस. बाळा असे करून तू तुझ्या यशाची दारे उघडलीस. माझ्या बाळा मी तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा प्रवेश करतो आणि तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणाही देतो. तुमच्यापैकी काही जण माझे बोलणे समजून घेऊन तुमचे मन सकारात्मक करतात, पण ज्याला माझ्या प्रेमाने समजावून सांगूनही समजत नाही तो माझ्या शिक्षेला पात्र ठरतो आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो. तो त्यांना वारंवार त्रास देत असतो. तो बाहेर पडत नाही आणि सत्याची निवड करत नाही. आणि जेव्हा तो आपल्या केलेल्या पापांची क्षमा मागेल तेव्हा त्याला माझी कृपा प्राप्त होते. आणि आज बाळांनो, तुम्ही या कठीण प्रवासाला पार केले आहे आणि सत्याच्या मार्गावर पुन्हा तुमची वाटचाल सुरू आहे. बाळा तू नेहमी सत्याच्या मार्गावर राहा आणि आपल्या जवळच्या सर्वांचे चांगले कर. मी तुझे कल्याण करीन.
तुला तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मी देणारच. तुम्ही जर ह्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये स्वामी सुखी ठेवा टाईप करा. बाळा, प्रत्येकाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कर. एकमेकांवर प्रेम करा आणि सगळ्यांची काळजी घ्या. हे करत असताना कोणी कितीही वाईट बोलू दे, तू विचार करू नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. मला माहीत आहे बाळा, तुला खूप त्रास होत आहे, पण मी तुझ्या सोबत असताना तू हार मानू नकोस. या जगात बाळा प्रत्येकजण एक स्पर्धा म्हणून पाहतो. त्यांना असे वाटते की तुम्हाला मागे खेचावे, पण बाळा मी तुझ्या बरोबर असताना घाबरतोस कशाला? तुमच्या पराभवामध्येच त्यांचे यश लपलेले आहे. शत्रूंची ऊर्जा जशी वाढेल तशी नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल. पण तुझी दैवी शक्ती वाढव, जी प्रत्येक वळणावर प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत असेल. स्वामींची सेवा करा, म्हणजे दुःखावर मात करण्याची ताकद स्वामी आपल्याला देतात. स्वामी म्हणतात, बाळा मला माहीत आहे की तू खूप चांगला आहेस, तरीही लोक तुला वाईट समजतात. पण तू नेहमीच एक चांगले काम केले आहेस की तू कोणाच्याही गोष्टींकडे लक्ष दिले नाहीस. स्वामी म्हणतात, बाळा देव हा शब्द नाही जो पुस्तकात सापडेल. देव ही फक्त मूर्ती नाही जी मंदिरात मिळेल. देव हा माणूस नाही जो समाजात दिसेल. देव म्हणजे हे जीवन आहे जे तुम्हाला स्वतःमध्ये सापडेल. स्वामी सोबत असताना लोकच काय, ग्रह नक्षत्र जरी वाकड्यात गेले तरी काही वाकडं करू शकणार नाहीत. एवढी स्वामींच्यात प्रचंड ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, बाळांनो आपण एकटा आहोत असा विचार करून कधीही खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून ठाम राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे पळू नका. गती कमी करा, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. स्वामी म्हणतात, बाळांनो हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. माहीत नाही स्वामी कोण किती साथ देईल, पण तुमची साथ नेहमी माझ्या सोबत राहील एवढंच मला माहीत आहे. असेच स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.